पहली बार तुमको मैंने जब देखा था, सुन लो यार कि मैंने क्या सोचा था, कि तुमसे है मिलना तबाही, जब नहीं समझा के मैंने कहा इस रास्ते न जाना कभी राही, ये तेरे लिए है ही नहीं मेरा, बोल उठा होने दो अब जो भी हो, करना क्या भला बुरा, अब जो भी हो दिल की सुन ली तूने, दिल की सुन ली मैंने, दिल की सुन ली मैंने, दिल की सुन ली मैंने। आज आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत जो बरीच वर्ष ऍक्च्युअली नेहमी पोस्टपोन होत राहतं. ही जागा आहे ती पुण्यापासून जवळच आहे, बट सिन्स सिटी लिमिट थ्रू जाते त्यामुळे तुम्हाला ट्रॅफिक वगैरे खूप लागू शकतो. तसं म्हटलं तर हार्डली 30 किलोमीटर्स आहे. जागा बघण्यासारखी आहे ॲज पर गुगल इमेजेस, आणि बघितलेत युट्यूब वरती पण बघितलेत, तेव्हा आम्ही फर्स्ट टाइम चाललोय. ते आता बघूया कशी जागा आहे, तुम्हाला दाखवतोच मी. आणि आमच्या मॅडम डायरेक्शन सांगणार साईडला. येस, ऑलरेडी आम्ही एक सिग्नल तोडून चाललोय तिकडे. सिग्नल तोडून नाही चाललोय ऍक्च्युअली, फाईन भरून चाललोय. फाईन पण भरून चाललोय. आता बघूया ती जागा वर्थ आहे की नाही. लेट्स सी. आणि गुगल वर नाही ट्रस्ट करण्यासारखं मला तरी वाटतं. लेफ्ट सांगतो, राईट सांगतो. तेवढंच नाहीये, नो एंट्रीचं सांगितलंच नव्हतं. आम्ही पण ऍक्च्युअली ब्लाइंडली गुगल फॉलो करत होतो. नॉट नो एंट्री, पण डायरेक्शन मला कन्फ्युज होतं, लेफ्ट आणि राईट. आणि मग एकदम गाडी चालवताना पटकन लेफ्ट राईट सांगावं लागतं, नाही तर गाडी पुढे जाते. आता यू टर्न मारला आम्ही, सो होतं कन्फ्युज. पण छान आहे एरिया, छान वाटतं. आता जरा गारवा आणि छान ग्रीनरी दिसायला लागले. गावठाण एरिया टाइपच वाटतं थोडंसं, नाही का? हो, गावाचं. पण गावाच्या साईडला जसं बघ ना आपल्या पूर्ण डोंगर वगैरे, म्हणजे पुणे असं देखील पूर्ण तुमच्या बाजरी आय थिंक. हा हा बाजरी आहे. किती सुंदर दिसत आहेत, सॉफ्ट सारखा ना. हा, मकासारखं पण छान वाटतंय. मी बाजरी असं बघितलंय, पण असं दुरूनच बघितलंय. पण ठीक आहे रे, गाव पण नाही वाटत आहे. बघ, सिटी आहे प्रॉपर. सिटी मध्ये डेव्हलप झाले, कारण इथं साईडला आउटसाईडला कंपनीज भरपूर आहेत. त्यामुळे तर लोकांनी सेटल झालेत मोस्टली, नाही का? आउटर साईडला भरपूर कंपनीज असतात. आणि चांगलं पण आहे ना, शेवटी तुला जॉबशी रिलेटेड स्कूल्स बनतील आणि जॉब आहे ते इम्पॉर्टंट आहे. मग कुठे पण स्थायिक करा, नाही का? सेटल व्हायला मॅक्सिमम तेच पाहिजे. आणि जर तुम्हाला आजूबाजूला जर मोकळी जागा भेटते तर बेस्ट आहे ते. वेदर छान आहे इकडचं. गरज नाही की चला तुम्हाला सिटी मध्येच राहायला पाहिजे, नाही का? गाव तर बिलकुलच वाटत नाही. बिलकुल नाही, डेव्हलप झालं का आता? गाव नाही आहे, चांगली मोठी मोठी घर आहेत. चिंचच झाडं भरपूर आहेत का? आपण तुला आठवतं मागच्या वेळेला चिंच काढूया म्हणून सांगू पंढरपूरला पूर्ण इथं तुला या साईडला चिंचची झाडं पण कुठेच थांबलो नाही आम्ही, कुठेच नाही. आता थांबू, नंतर थांबू, आता थांबू, नंतर थांबू करता करता तोंडाला पाणी येऊन गेलं. पण 100 झाडं गेली असतील. आता इथे पण आहे ते बघा, चिंचचे झाड. पण आता चिंच नाही लागली का? आता नाही. चिंचाचं पण सीझन मला वाटलं वर्षभर लागलेलं असतं. लागले बघ केवढं घड्या बघ. लागले यावेळी खरंच येताना काढायचं चिंचा. यस, आते समय चिंचो की खाऊया. ऍक्च्युअली आम्हाला भूक पण लागलेली आहे, पण मंदिरात जायचंय आता. फक्त बोलणं आहे. मला नाही वाटत कोणी डेअरिंग करणार. मी तर नाही डेअरिंग करू शकत. इव्हन कोणाच्या झाडाचे फुलं पण काढायचे असेल तर मी नाही डेअरिंग करू शकत. बोलणं आहे फक्त.
हे पण काही काढणार नाहीये मला माहिती आहे. फक्त बघते. चैलेंज एक्सेप्टेड. बघू. मैं नेक्स्ट क्लिप डालेगा उसमें मैं आणि दिखाएगा. कोणी ओरडलं मग काय करणार आहे? मग पळून जायचं. छान आहे, शेती वगैरे मस्त वाटतं. आता वाटायला लागलं ना थोडं आउटसाइड ला आलो ते. ते छान वाटतं. सो आय थिंक आम्ही आता पोहोचायला आलोय, जवळच आहोत. 3 किलोमीटर आहे. हा की पुढचा बोलला म्हणजे लय वेळ लागणार आहे तिथे आपल्याला. एक अजून अनएक्सपेक्टेड टर्न. एक तर ऑलरेडी पहिला फाईन लावून आलेलो आणि इथं आता गाडी घेऊन आलो तर सांगितलं गाडी जाऊ शकत नाही, पूल खराब आहे म्हणून सांगितलं. सो आता जे चालत जो गोष्ट 5 मिनिटात पोहोचणार होतं त्याला मला वाटतं अर्धा तास लागेल. आता चालत जाऊया. चलो मॅडम, रेडी? येस. चलो. आपलं डायरेक्शन चेंज झालेलं आहे आणि हा आता रस्ता खराब आहे. त्या रस्त्याने मे बी लवकर पोहोचलो असतो. पण बघू आता कसं आहे. फारच खड्डे आहेत. म्हणजे खड्डेच सगळे. हो, ऑफ रोडिंग, लिटरली ऑफ रोडिंग चालू आहे. म्हणजे 2 व्हीलर आणली असते तर तुम्ही पोहोचला असतात लवकर. पण ठीक आहे, फॅमिली वगैरे असली मोठी तर मग कारच प्रिफर, नाही का? मेंढ्या पण आहे तिथे. वा, पट्टा हातात टाकत जातो नाही. खालचा पट्टा हातात टाकत जा. हे बघ किती मोठं पॉइंट आहे. गाडी मोठी आहे बाबा. हो, म्हणून तर मला रेस करावे लागेल ना नंतर. मग थांबू शकत नाही मी. चलो, देवाचं नाव घेऊन पळा पटकन, कारण गाडी जर अडकली तर वाट लागेल आपली. आई शपथ, गलती कर दी क्या आके. खतरों की खिलाडी.
बघ ही कार आहे तर ही चांगल्याच रस्त्याने येणार ना. ही बघ लोकांना तिथं उतरून मला वाटते विचारायला हवा रस्ता की कसं जायचं नाही का. ऑफ रोड रस्ता चांगला आहे बघा. हा ठीक आहे. छोटी झाड आहेत घर आहेत. हे बघ आता ह्यांच्याकडे कार आहेत तर ते चांगल्या रस्त्यानेच येणार रे. ऍक्च्युअली सोसायटी मधनं निघतोय आम्ही कुठेतरी. काय करू आपण बरोबर चालतोय विचारू कोणाला. नाही ट्रक पण आहे ना समोर. अरे तो जर बाहेर निघत असेल तर काय तिकडनं आपल्याला पण धरू शकतो ना रस्ता आपण. मला वाटतं विचारलेलं बरं. अरे आता तो जो आतला रस्ता लागेल ना आपल्याला. हो समजलं हा, मग मला. आपण मला तो- वाटतं तरी विचारावं आपण. अरे ही फुलं बघ तुला आठवत आहे याची फुलांची आपण खायचो. हा सुगंध छान आहे का. बंद करू. पलीकडचा रस्ता आता आलोय आपण. हा व्यवस्थित आहे पूर्ण. हा रोड वाटतो हा आता व्यवस्थित आहे. म्हणजे तो जो रस्ता असा वाटतं. पलीकडे असा होता त्यांनी आयुष्यात रस्ताच बघितला नाही असं पण रोड मला वाटतं आता फुरसुंगीच्या मार्गाने यायला बरं पडेल रामदऱ्याला जर कार वगैरे असेल तुमच्याकडे तर, आहे ना. आय थिंक आम्हाला तुम्ही हे- सरळ बाहेरच्या साईडने या जो मेन गुगल मॅप दाखवतो ना रस्ता यायला तो वापरू नका. वापरू नका. अल्टरनेट रोड असेल तर वापरा. तो ऑफ रोडनी तुम्ही टचच होणार डायरेक्ट तुम्ही मंदिरा साईडला जाऊ शकता. मंदिर असं सिटी मधनं कुठे तर लांब आल्यासारखंच वाटतंय ना का. मी लहानपणी माझ्याकडे नाही का रस्ते रस्ते बघितले त्याच्यानंतर कधी बघितलंच नाही. बकरी पण आहेत. त्या साईडने फक्त नीट बघा नाही तर गाड्या खाली जाते आपल्या. नाही 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 खाली कशाला घालतोय. अरे समोर कार आहे ना. तू त्याच्या डायरेक्शन नाही घालणार. नाही तू अजून जवळून घे त्याच्या. तू पहिले खालचं बघ त्याची गाडी सरळ. खाली जाते. नाही सरळ घे सरळ घे सरळच घ्यायची. सरळ घे सरळ घे सरळ घ्यायची अजी सरळ 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 हा? सरळ. हो हो इकडे तू सरळ इकडे घे इकडे घ्यायची अजी तिकडे घे. इकडे घे इकडे घे इकडे हो हो घे इकडे. चल चल चल. आपली गाडी जर घासली गेली ना. हाश. काय बाबा एक एक तास कसं. सो फायनली रस्त्याला लागलोय. हे बघा रस्ता. हा आहे रस्ता. ह्याच्या आधी अशा रस्त्याला पण आपण म्हणायचो की काय फालतू रस्ता आहे जो 20 मिनिटं काढलेत रस्त्याचे ना खरं. 20 मिनिटं नाही ऑलमोस्ट 1.25 तास गेले. 1 तास. हा चलो 1 तास. एवढा बेकार रस्ता होता तो आणि अर्धा टाइम टेन्शन होतं गाडी पुढे नेऊ शकत नाही मागे नेऊ शकत नाही. फायनली आलो बाबा त्या डेस्टिनेशनच्या जवळ. आणि हाच मेन रस्ता आहे रामदऱ्याला यायला. जर तो ब्रिज कोसळलेला नसता. कोसळलेला पण नाही पण ब्रोक झालेला आहे. उगाच रिस्क कशाला. फुलं बघ तुला बघायची ना ऑरेंज वाली ते बघ. झेंडूची आहेत ती. ती झेंडूची आहेत का. मला वाटलं ते गावठीवाली त्याची असते. शेती नाही करत. काय वारा आहे यार इथे.
फायनली आलो बाबा. एंट्री तर करतोय. संध्याकाळ 5 पर्यंत असतो वेळ. 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग. ओके 4 व्हीलर पुढे आहे. ओके. उतरल्यानंतर गाडीचा पण जरा अवतार दाखवू आपण. हो पण ते खालूनच जास्त खराब झाली. नाही मी आता तिने जेव्हा दरवाजा उघडला ना, आरशात बघितला ना, मस्त मागे साईडला डिझाईन होते. ही भाई एकच रिक्षा दिसली तुला? नाही माझ्या गाडीतच आहे. ही झाली आमची गाडीची हालत. सिरियसली आलोय आता असं वाटायला लागलं की पोचलो आम्ही. मोठी गोष्ट आहे. पोचलो. आता आपण जेवढे ऍक्च्युली व्हिडिओ बघितले सगळे वरतूनच आहेत ना. मला ते गाडीतून गेलं तिथे खालून दिसतं. असं क्लिअर आहे ना. बघ इथं बोल जरा. काय बोलू आता. फायनली कसं ऑफ रोडिंग ट्रॅव्हल करून आलो, इथं आलो कसं वाटतंय आता? मला वाटते सीसॉ मध्येच करते मी. जुनी गाडीत बसले असं वाटतं. तर हां ती एंट्रन्स पॉईंट जो आहे, जो आम्हाला वाटलं होतं तो इझी ट्रॅव्हलिंग असेल, ते खूप बेकार होती. बट इथं आल्यावर ॲक्च्युली खूप छान वाटतंय. पण इथे आल्यावर छान वाटतं. ॲक्च्युली पूर्ण मोकळंच आहे. परिसर खूप सुंदर आहे. हां क्लीननेस ठेवलं आहे. मेंटेन. आणि काय जे व्हिडिओज येतात आपल्या मंदिराचे ना, ते टू बी ऑनेस्ट ड्रोन व्ह्यू वगैरे खूपच छान आहे. ड्रोन असेल तर जबरदस्तच आहे. बट अगेन तुम्ही व्ह्यू बघू शकता. व्ह्यू खूपच छान आहे. तो 1-0 मध्येच काढतोय. त्याच्यामध्ये पॉजचं ऑप्शन असायला पाहिजे. आहे की पॉज डायरेक्ट ऑफ नाही. पॉज. छान जुनं पण बघा, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होतं आधी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये फोटो. आणि काय ते मठ वगैरे असं नाही का? कुठे आहे मला पण काय आयडिया नाही. गणपती बाप्पा. चिंच किती लागली? ते कावळ्यानं पकडले चिंच. कावळ्यानं चिंच पकडलेत का? त्याला काय करणार? चिंच तर ते मांजर पिल्लू मस्त होतं. छान झोपली आहे ना. चलो चलो. काय म्युझिक टाकू शकतो आपण गप्पा नाही का? एडिटिंगवरती तर आहे. आता मी एवढं कंटिन्यू पण केलं ना, किती लक्षात राहणार की ह्याच्यातलं मला ह्याच्यात टाकायचं म्हणून. मी तेच म्हटलं बेनिफिट पण कालं घर वाटते ना. जुन्या दगडाचं काम काय बोलते ना काहीतरी असेल त्याला अर्थ आम्हाला सर्व
मीनिंग क्या है? चाहम आणि हे पण ओ लागलेला लड्डू गोपाळ नेमकीच त्या साईडने त्याची लोक वाह. तर मंदिर ॲक्च्युली खूप छान आहे. मला वाटते मे बी पावसाळ्याचा टाईम आहे तर आणखी सगळं सुंदर झालं आहे, पण तेवढं चिखल पण झालेलं आहे. शांतता खूप आहे इथे, छानच वाटेल ते. एक अजून इम्पॉर्टंट थिंग इथं आल्यावरती आता आम्हाला कळलं, ऑनलाईन मे बी नसेल माहीत पडेल, ज्यांनी व्हिडिओ बघेल त्यांना कळूनच जाईल. ते जे मंदिर आहे तो एक्झॅक्टली सिच्युएटेड आहे आतल्या साईडला, पाण्याच्या सेंटरला. सो तर तुमचा जो साईडला जर तुम्हाला फिरायचं असेल पाण्याचं, तर फक्त सॅटर्डे संडेला गेट ओपन करतात, बाकीच्या टायमाला सगळे गेट्स बंद आहेत. तर हा ॲक्च्युली तुम्हाला बाहेरून बघायला तुम्हाला पाण्याच्या बाहेर जर फिरायचं असेल तर ही जागा.
इकडे ये.